नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। चला तर मग आता पाहूया चमचमीत भरलेली वांगी। तसेच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक टिप सांगत जाईन, तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। आपण वांगी बनवण्यासाठी वाटण बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा व 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर व 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच आपलं सुकं खोबरं टाकून त्यात मीठ घालू व हे मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता हे मिश्रण जाडसर वाटून घेतले आहे। जसं आपण मिरचीचा ठेचा करतो तसं हे वाटण करायचे व एका बाउलमध्ये हे आपण वाटण काढून घेऊया। मी 6 वांगी घेतली आहेत। ही वांगी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या व ह्या वांग्याचा हे असं बाजूने जे असतं ना ते काढून घ्यायचं आणि वांग्याचा देठ पूर्ण कापायचा नाही, तो अर्धवट ठेवायचा आणि मध्ये 4 भाग करायचे आणि बघायचं की त्या वांग्यामध्ये कीड आहे की नाही। आणि अर्धा देठ का ठेवायचा, कारण त्यामुळे वांग्याला खूप छान चव येते। अशाच प्रमाणे सर्व वांगी कापून घ्यायची व प्रत्येक वांग्यामध्ये मध्ये पाहायचं की कीड आहे की नाही। व सर्व वांगी पाण्यामध्ये टाकून ठेवायची। त्यामुळे वांगी काळी पडणार नाहीत। आता हे वांग बघा, मला वर असं काळं दिसलं त्या वांग्याला, तर मी तो भाग पूर्ण कापून टाकला। बघा ते आता काळं निघून गेलं, स्वच्छ झाला तो भाग। व सर्व वांगी मी अशाच प्रकारे कापून घेते। आता जे आपण हिरवं वाटण बनवलेलं ना, त्या हिरव्या वाटणामध्ये काही मसाले मिक्स करूया। जसे की लाल तिखट 2 चमचे, 1 चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, गरम मसाला थोडासा, चिमूटभर हिंग, व आपला जो काही साठवणीचा मसाला असतो घरगुती मसाला तो 2 चमचे आणि 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून पहिले मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये व थोडे किंचित मीठ टाकायचे, कारण पहिली जे आपण हिरवं वाटण बनवले होते त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले। हे सर्व मिश्रण एकजीव करावे। चमच्याने एकजीव मिश्रण होत नाही, म्हणून मी ते हाताने सर्व मिश्रण कालवून घेते। हे बघा पूर्ण हे हातानेच व्यवस्थित कालवून घेतले जाते। नंतर
वांग्याच्या मधोमध मसाला पूर्णपणे दाबून भरून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मसाला मी कसा भरला आहे। आता मी तुम्हाला आजची टिप सांगणार आहे। आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात आपण मीठ तर घालतोच, पण मिठासोबत 1 चमचा गरम तेल करायचे। गरम म्हणजे साधारण कोमट तेल करायचे व ते तेल घालून चांगले एकत्र करायचे आणि यामुळे पेस्ट आपली आलं लसूण मिरचीची पेस्ट अधिक स्वादिष्ट होते। ही माझी आजची टीप आहे। तुम्हाला आवडले का हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आता तुम्ही बघू शकता मी सर्व वांगी मसाला भरून घेतली आहे आणि हा मसाला जो आहे तो आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायला हवा। मी एका टोपात तेल टाकून त्यात कढीपत्ता टाकला व त्यावर झाकण ठेवले, त्यामुळे काय होते तेल बाहेर उडत नाही। आता आपली एक एक करून सर्व वांगी तेलामध्ये सोडावी। भरलेलं वांग करताना तेल आपल्याला थोडं जास्तच लागतं, तरीसुद्धा तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेल घेऊ शकता। मी जरा जास्तच तेल वापरला आहे कारण मला जास्त तेल लागतं भरलेल्या वांग्यासाठी। आता हा जो आपण मसाला ठेवलेला आहे तो वर पूर्णपणे वांग्याला लावून घ्यायचा व झाकण लावून त्यामध्ये पाणी ओतावे। 5 मिनिट झाल्यानंतर आपण वांगी परतून घ्यायची। ही बघा व्यवस्थित परतून घ्यायची वांगी, कारण काय होतं कारण एकदा खाली वांगी लागू शकते। आता मी पुन्हा झाकण ठेवते त्यावर। मला एक थेंबही पाण्याचा लागला नाही आहे, पाणी आपोआपच वांग्याला सुटले आहे। तुम्ही बघू शकता मी पुन्हा वांगी परतून घेते। जास्त वांगी परतून घ्यायची नाही कारण वांगी पण कुस्करली जाते, त्याच्यातील मसाला निघू शकतो, त्यामुळे वांगी जास्त परतवत बसायचं नाही। पुन्हा झाकण ठेवून आपण 5 मिनिट वांगी शिजवून घेऊया। आता आपण बघू शकता आपलं वांग किती छान शिजलं आहे। बघा किती छान कलर पण किती छान आला आहे आणि वांग पण शिजलं आहे आणि खाली लागलं पण नाही आहे वांग। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।